लक्ष्मी कांतं कमलनयनं योगी विद्या वंदे विष्णु भवयानं सर्वलोकनाथं लाल आले लाल गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् नंबर पढ़ाए तस्मै श्री गुरुवे नमः मनोजवं मारुतवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तीर्थनाथो राजा सुपात्र तया कविता गणे महापुण्य राशि शास्ता नमस्कार माता सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदाई ज्ञानदेव तुकाराम सीता कांत स्मरण राम महारुद्र हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः रत्नखचित हेमालंकार सभामंडिपी कामथोर वर्णय कुटिला सत्वर निशाचर मारावया आणि ती नाना परिची शस्त्रे सोडिती नाना परिची यंत्रे ओढिती भिंडी माळा पागोरी राक्षस समग्र शोभले हनुमंतरायाने काय केलेलं आहे सगळ्याच्या मनामध्ये हनुमंतराया उभे राहिले तिकडं लंकेमध्ये आकांत चालू आहे आणि इकडं रावणाची जी सभा होती त्या सभा किंवा रावणाचं जे घर होतं त्या घरामध्ये आगी लावलेला आहे मग जेवढे अंगरक्षक रावणाचे होते ते पूर्ण एका ठिकाणी आले आहेत आणि हनुमंतासोबत युद्ध करू लागले आहेत कुणी गोपर मारू लागलाय कुणी भाला मारू लागलाय कुणी गदा मारू लागलाय तर कुणी तलवारीनं वार हनुमंतरायाच्या अंगावर करू लागलेली आहे सते विश्वासमास ओढग खडग पाश परस आदित्य वर्ण बाण भोवस आणि ती राक्षस हनुमंता कुणी आपल्या हातामध्ये फर्श मारू लागलाय कुणी तलवार मारू लागलाय कुणी भाला मारू लागलेला आहे तर कुणी काय जेवढे काही ज्याच्या हातामध्ये कुणाच्या हातामध्ये बाण असेल तर बाण मारू लागले जेवढे त्या सैन्याच्या हातामध्ये शस्त्र अस्त्र होते ते सगळे या हनुमंतरायाच्या अंगावर मारू लागलेले आहे रावणाचे दृष्टी पुढे युद्ध मांडले रोकडे वीर वाटिवे अति निजडे रणिवे गाडे उठवले आजपर्यंत रावणानं हनुमंताचं युद्ध समोरासमोर पाहिलेलं नव्हतं पण आता रावणाच्या समोर हे युद्ध चालू झालेलं आहे त्याचे राक्षस धड पडू लागलेले आहेत काही मरू लागले तर काही जळू लागले कुणी कुणकडे जायचा प्रयत्न केला तर शिरपूट पुढे येऊ लागलाय जाळू लागलेला आहे उरले सुरले जेवढे असतात तेवढे हनुमंतराया आपल्या ठोक्यानं हे सगळे वीर मारू लागले या रावण पाहू लागलेला आहे निशाने त्राटल्या बेरी चिरकळा रणमोहरी शिवनाद करुणीविरी वानरावरी लोटले शिवनाद लावलाय शंख फुंकलेला आहे जसं युद्धाला सुरुवात केल्याबरोबर शंख जसे फुंकते तसा शंख फुंकलेला आहे सगळ्यांना एकत्र जमलेले आहे सगळे एकदा हनुमंताच्या अंगावर सगळे वार करू लागलेले आहेत इकडे वाजता वाज विविध वीर करीती सिंहनाद तिकडे हक्का बोंबा प्रसिद्ध महाशब्द जनांचे तिकडं लंकेमध्ये काय झालंय आकांत उठलेला रडू लागले कारण का तर पोळलेलं होतं अंगाची ढग कुणाच्या पडलेली आहे कुणाचं लेकरू मेलेलं आहे कुणाचं बाप मेलेला आहे कुणाचं पोरग मेलेलं आहे कुणाची माय मेलेली आहे तिकडं सगळा लंकेमध्ये आकांत आहे आणि इकडं रावणाचं सैन्य जे अंगरक्षक होते ते सगळे सज्ज झाले आहेत आणि हनुमंताला युद्ध करू लागले आणि दोघांच्या मधात हनुमंतराया उभे बसलेले आहेत मध्ये हनुमंताग्रगणी आले आदे कुणी वीर स्त्रीने पुच्छनाच वितरणांगणे घे धनी युद्धाचे हनुमंतराया पुढे दोघांच्या मधामध्ये थांबलेले आहेत कडे पाठ उंच आहे त्या उंच कड्यावर जाऊन बसलेले आहेत इकडे बघू लागले तिकडे काय चालू आहे इकडे काय चालू आहे सगळं आपल्या डोळ्याला बघू लागले इकडे तर सैन्य पलीकडे लंका पूर्ण जळाल्यामुळे तिकडे काय आकांत चालू आहे इकडे जे अंगरक्षक होते ते सगळ्याचा मेळा जमलाय म्हणजे आता येऊ द्या आता कोण कोण येणार तर किती युद्ध करायचं मी एकटा त्यांच्यासाठी समर्थ आहे मी बी रामाचा भक्त आहे काय सामर्थ्य माझ्या अंगात आहे ती ह्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून हनुमंतराया आनंद व्यक्त करू लागले आहे कपी म्हणे पुच्छा श्रीलंका जळली चोपासी तू अतिशय भागला से विसाव्यासी घे आता
त्यावेळेस हनुमंतराय म्हणून लागले तर कपिपुच्छाला आपल्या हनुमंता कपिपुच्छ महाराज आता तुम्ही काय लई थकला म्हणजे खूप युद्ध केले तुम्ही सगळी लंका राख रांगोळ केल्या जिकडे बघत तिकडे जाळ लावलाय मग आता काय करा थोडी विश्रांती घ्या आता बाकीचं काम जरा मी करतो असं आपल्या शब्दाला हनुमंतराय बोलला आग्या राक्षस वीर सुनीता ते माझ्या दक्षिणे पुच्छ धावणी लागे चरणी ऐसे स्वामी न करावे लगेच असं म्हणल्याबरोबर हनुमंतरायाच्या समोर शेपूट घेऊन थांबलाय गोडा गोळत आणि पाया पडू लागले महाराज तुम्ही असं करू नका म्हणजे ही हक्क पूर्ण माझा आहे आणि मी काही या ठिकाणी अजून थकलेलो नाही माझ्या अंगामध्ये खूप बोल आहे मी अजून थकलो नाही मलाच आणखी यांच्यासोबत युद्ध करायचे मला 2 हात करायची संधी द्या म्हणून हनुमंतरायाला शेपूट बोलू लागलाय अर्ध संग्राम संग्राम सीता मुखीचा ग्रास हनुमंता काढून सर्वता राजधर्मता विचारी राजधर्म हे नाही म्हणले अर्धा घास मुखातला काढायचा असतं का अर्धा घास नाही काढायचा म्हणजे पूर्ण घास मला खाऊ द्या म्हणजे अर्ध युद्ध अर्ध राखरामुळे मला करू देऊ नका म्हणजे ही पूर्ण राखरामुळे मला करायचे आणि तुम्ही माझं श्रेय या ठिकाणी घेऊ नका मला सगळे मारू द्या तुम्ही शांत बसा मी थकलेलो नाही अशी विनंती शेपूट महाराज हनुमंताला करू लागले स्वामी मी सेवक तुझा माझा संग्राम पाय कपिराजा आदी राक्षसाच्या पोजा रण समाजा मर्दिन स्वामी आहे स्वामी तुम्ही आहात तुमचा मी कसा दास आहे मग माझं काय सामर्थ्य आहे आणि काय नाही मला दाखवू द्या मला इथं बघू द्या म्हणजे किती आणखी राक्षस आहेत किती नाही जेवढे असतील तेवढ्यासोबत मी युद्ध करायला तयार आहे म्हणजे मी थकलेलो नाही मला जिथं युद्ध करायचंय असं सुद्धा शेपूट म्हणू लागला राक्षसाचे बापुडे कायसी तू कशासाठी होती तू असता माझ्या पाठीची या मशकासी कोण पाड लगेच हनुमंतराय म्हणाले खरोखर तू आहेस का आहेस शेपूट म्हणू लागले महाराज हनुमंतराय तुम्ही माझ्या पाठीशी आहोत म्हणून मी हे सगळं करत आहे आणि आशीर्वाद कुणाचा आहे श्रीरामाचा आहे मग आपल्याला काय कमी आहे किती वियुद्ध म्हणजे पुढे हे राक्षस त्याला एका दणक्यात आपण मारू असं सुद्धा शेपूट बोलू लागलेला आहे आय सेनेचे पुच्चे सांगता हसवा दे हनुमंता अरे पुण्या प्रेमता होय सुमिता निज पुच्छ एवढा हनुमंतरायाला शब्दानं बोलल्यावर हनुमंतरायाला काय राग येईल का तिथं कितीही प्रेम आलेलं आहे त्या शब्दाविषयी आणि शब्दाला लाडानं जवळ घेतलेला आहे आणि लाडामध्ये चुंबन जसं लेकराचं माय घेते तशा प्रकारे हनुमंतराया आपल्या शब्दाचं चुंबन घेऊ लागलेले आहे कपी पुच्छ होय सायता मजे मज स्फुरण नावरता आम्ही तुम्ही समसमेता वीरा समजता निर्दळू कपी पुच्छ सांगू लागलाय कपी आणि पुच्छ म्हणजे दोघांमध्ये संवाद होऊ लागलेला आहे आपण दोघ जण मिळून इथं किती घेऊ द्या म्हणजे हे राक्षस काहीही घेऊन येऊ द्या कोणतंही हत्यार घेऊन येऊ द्या कितीही परेशानी राहू द्या म्हणजे यांचं दोघांचा आपण दोघं बोजारे की 1000 जरी असले तरी आपण कोणाला दोघ आहोत मारुतीराय आणि शेपूट आपण दोघं मिळून यांचे राख रांगोळी केल्याशिवाय सोडायचं नाही असं दोघांमध्ये संवाद चालू आहे पुच्छ म्हणे असेच भले स्वामीचे वचन पाहिजे केले असे कपी पुच्छ समजले सरसावले संग्रामी लगेच शेवटाला बघितलेलं आहे म्हणले महाराज म्हणजे हनुमंतराय जे सांगू लागले त्यांच्याच मनासारखं आपल्याला इथं करायचं म्हणजे आपल्याला मागे सरकायचं नाही ठीक आहे म्हणजे आता झालं बोलणं झाले म्हणजे आता राक्षस येऊ लागले पुढून आता चला आता त्यांच्याकडे बघू म्हणून शेपूट महाराज पुढे निघालेले आहे कपी पुच्छ असे करिता एकांत मारू नको लंकानाचा त्याचा श्रीराम करीत गाता इंद्रजिताचा लक्ष्मण त्यावेळेस लगेच कपीला हनुमंतरायानं आपल्या शेवटाला जवळ बोलून घेतलं म्हणलं थांब थांब जरा थांब म्हणजे तू काय करशील सगळं जवळ टाकशील म्हणजे इथं आपल्याला ते करायचं नाही म्हणजे रावणाला काहीच करायचं नाही एक गोष्ट आणि दुसरी काय त्या इंद्रजिताला काही करायचं नाही ते कुणाचं आहे श्रेय प्रभू श्रीरामाचं श्रेय आहे या रावणाला मारायचं आणि लक्ष्मण जो आहे ते लक्ष्मण या इंद्रजिताला मारणार आहे मग आपण यांना काहीच करायचं नाही आपल्यात सामर्थ्य आहे का आहे यांना दोघालाही मारायचं पण यांना दोघाला सोडून बाकीचे जेवढे राक्षस येतील कुणी बी येऊ कसला बी येऊ त्याला काहीच सोडायचं नाही म्हणून कपी आपला हनुमंतराया या आपल्या शब्दाला सांगू लागले उरले राक्षस मग त्याचा मी करू घातायचा करून इत्यार्थ मग युद्धार्थ साविला ठीक आहे म्हणजे हे दोघं जर सोडायचं ना सोडले म्हणजे हे दोघं जण मग आता उरलेले तर काही अडचण नाही की असं शब्दाला विचारलं काही अडचण नाही मार कुणाला मारायचे काय पोळायचे जाळायचे फुटायचे बिनधास्त कर म्हणून शब्दाला
आज्ञा हनुमंताने दिलेली आहे. तू आकडे मी निद्रे ऐसा राक्षस मंडळी करू आजी रण रांगोळी पिटली टाळी कपी पुच्छे. दोघांना टाळी मिळालेली आहे, टाळी वाजवलेली आहे. ठीक आहे चल म्हणजे आता बघूच म्हणजे तू तिकडून मी इकडून. तुझं काम फक्त आवडायचं आणि माझं काम ठेके द्यायचं. एका ठेक्यानेच खलास करायचा आपण असा दोघांना विचार करून दोघे युद्धासाठी निघालेले आहे. करिता वाद्याचा गजर राक्षस बारात ते दुर्धर येऊन हनुमंता समोर शस्त्र संभार सोड. एवढं इकडं दोघांचं बोलणं व्हाले चलणं व्हाले दोघांचा संवाद व्हाले तेवढा पुढून काय झालंय या रावणाचे जेवढे अंगरक्षक होते जेवढे राक्षस होते तेवढे सगळं वाजत गाजत ढोल ताशाचा आवाज करत चला म्हणजे या हनुमंताला आपला बघायचे. त्याला आता मारण्याशिवाय सोडायचं नाही असा विचार करून हनुमंताच्या समोर येऊन टाकलेले आहे. रावणाचे दृष्टी पुढा होईल निर्माण झगडा हनुमंत करी रगडा करील नितोडा राक्षसा. आता काय होणार आहे रावणाच्या समोरच आहे की सगळं. रावणाच्या समोर आपल्याला जायचे आणि तिथं जाऊन हनुमंतराय काय करणार आहे त्या सगळ्या राक्षसाला मारणार आहे. कोण कसा येणार आहे किती येणार आहे किती बलाढ्य राक्षस आहे हे सगळे या रावणाच्या समोर दोघांचं युद्ध या ठिकाणी हनुमंतराय करणार आहे. राक्षस वीर अत्यंत क्रूर करीत आले हा कर हनुमंत स्वस्तानी स्थिर हनुमात्र ढळेना. हनुमंतराय कुठं बसलेले आहेत त्या किल्ल्याच्या वर बसलेले आहेत दुर्गावर उंच ठिकाणी. तिथं बसून बघू लागले कोण कोणी आला काय काय करू लागला रावण काय करू लागला इंद्रजित काय करू लागला त्याचे किती सैन्य आले किती नाही हे सगळे वाजत गाजत मोठ्या ताकदीनं मोठ्या अहम भावना घेऊन या हनुमंताच्या जवळ येऊ लागले आहेत. पण हनुमंतराय काय एका ठिकाणी शांत किती बी उद्या म्हणजे काही आपल्याला भ्यायचे काम नाही कारण आपण कसे आहोत आपल्याला मरण नाही की असले किती बी उद्या यांची आपण राखरांगोळी करायचे विचार मनामध्ये केलेला आहे आणि हनुमंतराय शांतपणे बसून बघू लागलेले आहे. आगी राक्षसा अंगी राक्षसांचे घाय लागती तौगा चिराय मग तुम्ही आलोराय केले काय ते ऐका. मग ज्यावेळेस सगळे राक्षस जे हनुमंतरायाच्या जवळ आलेले आहेत आल्याबरोबर हनुमंतरायानं पाहिलं आणि त्याने जेव्हा इकडे हाताला फिरवू लागले हनुमंताला तेव्हा हनुमंताला पाहिलं आले का जवळ आले म्हणजे आता ठीक आहे आता ह्याच्यासोबत आपण दूर हात बघू म्हणून विचार केला आणि हनुमंतराया सज्ज होऊन काय करतात. राक्षसाचे शस्त्र निर्घात भय नाही हनुमंता करावया राक्षस घाता केले तत्वता ते ऐका. हनुमंतरायाला माहिती होतं ही राक्षस किती जरी आले आणि यांचे कोणतरी शस्त्र अस्त्र टाकलं तर आपल्याला काय चालणार आहे का. आपला देह कसा आहे वज्र देही आहे कितीही बाण आला कितीही तलवारी आल्या काही आलं तर काय होणार आहे काहीच होणार नाही. ते उलट त्यांच्या अंगावर जाऊन पडणार आहे ही आपल्या मनाच्या ठिकाणी ठाम विचार केला मन घट्ट केलेलं आहे आणि आता हनुमंतराया या राक्षसाला कसे मारतात ते ऐका. रत्न खचित हे अलंकार सभा मंडपी खांब तोर मानरुक्तीला सत्वर निशाचर मारावया. हनुमंतरायाने एकच विचार केला शिपूट महाराज आहेत म्हणजे तिकडे बघायला आता आपल्याला काय करायचं ही येऊन आले पुढून मग ह्याला कसं मारायचं विचार केला. त्या रावणाच्या लंकेमधला जी मेन मोठा लट खांब होता त्याला पूर्ण हिरे होते रत्न होते सोन्याचा खांब असताना मोठा लट होता त्याच्यावर ध्वज फडकला जातो तो मोठा लट होता बनशेली होता. हनुमंताने धरलं आता मला ह्यालाच हीच आपला हत्यार दुसऱ्याच्या हत्याराची गरज नाही आपल्याला. धरल्याबरोबर उपडला तो खांब आणि आपल्या हातामध्ये धरून जेवढे आता राक्षस पुढे येणार आहेत त्यांना मारण्याचा विचार हनुमंतराय करू लागले. शस्त्रे हणिता दुर्धर आला राक्षसाचा भार खांबुनी अष्टदार रणिमांधर मुसळदार. हनुमंतराय पुढे गेलेले आहेत जाऊन आले पुढून सगळं सैन्य येऊ लागलेलं आहे त्यांचे हत्यार सगळे हनुमंताच्या अंगावर फेकू लागलेले आहेत. पण हनुमंतरायाने काय केलं ह्यांचे हत्यार किती विराजे म्हणजे आपलं एकच बदल लांब सडक एक मारला की हजाराचा तुकडा किती बी उद्या राक्षस म्हणून विचार केला आणि खांब उकळून आपल्या हातात घेतलेला आहे. आता मारण्याचा प्रयत्न हनुमंतराया करू लागले. मी रामाचा रामदूत आलो राक्षसा करावया घात बाण सारुणी आतेत खांब गोंडित शतावरती. हनुमंतरायाने आपल्या मनाच्या ठिकाणी विचार केला मी कोण आहे म्हणजे रामाचा निज भक्त आहे आणि मी इथं असताना असले राक्षस काय किती बी काय होणार नाही म्हणजे किती बी येऊ द्या किती बी आले तर एक ठेक्याने पार करायची ताकद माझ्यामध्ये असताना ही माझ्या पुढे नाचू आहेत का माझ्या पुढे वाजत गाजत येऊ आहेत का असा विचार केलेला आहे आणि जो खांब आपल्या हातात आहे तो उगारू लागलेले आहे.
वीर आणि ते शस्त्रस्त्री पुढचे निवारी वरचे वरी खांब हाणिता विराशिरी करील चुरी शतसहस्री. हनुमंतरायानं आपल्या हातामध्ये खांब मोठा लढ घेतलेला आहे आणि जेवढं शस्त्र ही सगळं सैन्य हनुमंताला मारू लागलं आहे. ते शस्त्र आल्याबरोबर शिरपूड काय करायचं, त्याचे सगळे सैन्याचे शस्त्र एका ठिकाणी बाजूला सारायचे आणि पुन्हा हनुमंतानं काय करायचं, जवळ असणारा जो खांब होता तो खांब साप ह्यांच्या अंगावर टाकायचा. टाकल्याबरोबर काय होऊ लागलं, पुढचे स्वेच्छे विराते जाळी उरी श्री सर्वांग पोळी खांबान ज्ञानमान बळी करी रांगोळी विराची. हनुमंतरायाचा शिरपूड काय करू लागलाय, जेवढे बाजूबाजूला त्यांना सगळ्याला जमा करायचं एका ठिकाणी जमा करायचं आणि त्यांना आगीने लावायचा आणि तेवढ्यातून जे बाजूला सर्कल आहेत त्या सर्कलला हनुमंतानं खांबानं मारायचं. असं तिथं युद्ध दोघांचं चालू झालेलं आहे. कपी समारावया रोकडे कवची खडगी वीर वेगाडे सरपुरी चौकडे घाय देवडे आणि ती. आता काय तो माकडाला वानराला मारायचं होतं, आदेश पुन्हा दिलेला होता, रावणानं दिलेला होता. हे काय कमी होते का, रावणाचं सैन्य काय कमी होतं का, ते पण भरपूर होतं. सगळे येऊ लागले, इकडून काय जायचे तिकडून काय जायचे, पलीकडून काय यायचे इकडून काय यायचे, सगळ्यांना मेळा हनुमंतरायाला केलेला आहे. मग एक हात्याला हनुमंताच्या अंगावर मारू लागले. मग काय हनुमंतरायाचा देह कसा होता, वज्र देह होता. किती विशस्त्र अंगावर टाकले हनुमंताला काहीच होत नाही. ती शस्त्र जशाच तसे खाली पडायचे. खाली पडले की राहिलेले जे असतील त्यांना त्या शेपटामध्ये लगेच अग्नी लावायचा, कुणाला अग्नी लावायचा कुणाला मारायचं. शेपटाचं सुद्धा काम चालू झालेलं आहे. चुकोनिया पुच्छाचा आघात समुख चुकोनिया घात वीर तळपुनी गाय आणित रणी हनुमंत मारावया. शेपूट उडायला बघायचं, ते बी सैन्य बलशाली होतं, त्यांच्या बी अंगात सामर्थ्य होतं. त्यांनी काय करायचं, शेपूट आल्याला बघायचं, त्या शेपटाचा मार चुकवायचा, बाजूला यायचं. पुन्हा बाजूला आल्यावर हनुमंताचं वरून वार बघायचं, ते पण चुकवायचं आणि बाजूला यायचं आणि आपल्या जवळचे जेवढे काही अस्त्र असतील शस्त्र असतील ते सगळे हनुमंताच्या अंगावर मारू लागले. कारण का, तर हनुमंताला या ठिकाणी आपल्याला हरवायचंय असं राजा रावणानं आज्ञा दिलेली होती. चुकोनी पुच्छाचा आघात समुख चुकोनी आघात वीर तळपुनी गाय आणि तरणी हनुमंत हनुमान विचारी पोटात वीर खवळले समस्त याचा पाऊ पुरुषार्थ अंगी आघात सावनी. ठीक आहे म्हणे हनुमंतराय विचार करू लागले, म्हणले अरे शिरपूड महाराज आई लय खवळलेत की, लय जोरात देऊ लागलेत की आपल्या अंगावर. मग आता काय करायचं, ठीक आहे म्हणे ह्यांच्यात किती ताकद आहे आणि किती नाही आपण बघू म्हणले. जरा तुम्ही मी तिकडे शांत बसा आणि मी बी इथं शांत बसतो. येऊ द्या म्हणजे ह्यांची हात्याला किती येतात आपल्या अंगावर आणि काय होते आपल्या अंगाला, जरा ह्यांची एकदा ताकद बघून हनुमंतरायानं आपलं शरीर शांत केलं आहे आणि न मारता शांत असं एका ठिकाणी उभा टाकलेले आहे. यांच्या शस्त्राचे समेळी माझीना सुटे रोमावळी शस्त्री आणि ती मावळी रणकल्लोळी भिडोनी. हनुमंतरायानं विचार केला, येऊ द्या म्हणजे यांचे शस्त्र अस्त्र काय काय आहेत काय काय नाही. एवढं ब्रह्मदेवाचं अस्त्र असताना शस्त्रामध्ये गुंडाळलेला असताना आपल्याला काही झालं नाही. यांच्या तलवारीनं भाल्यानं काय होणार आहे बघू तर म्हणले. यांच्या मनाची अपेक्षा एकदा करून टाकू म्हणले. यांच्यात किती अंगात आहे, अंगात ताकद आहे, टाकू द्या म्हणजे किती किती शस्त्र टाकणार आहेत. टाकून आले अंगावर सगळे शस्त्र टाकून आले किती बी टाकले तर काय, हनुमंताच्या अंगावरचे केस सुद्धा खाली गळतात अशी अवस्था तिथं झालेली आहे. दडाला त्याचे शस्त्रातळी वीर दिसले आरोळी अवघी म्हणती बळी रे बळी कपी भूतळी पाडीला. हनुमंतराय शांत बसलेले बघून म्हणजे कसं होतं आणि कसं नाही ते. यांनी काय करायचं, शस्त्र जेवढे असते तेवढे भडभड सगळ्यांनी एकदा मारा चालू केला. कारण का तर आडवायला कुणीच नव्हतं. शेपूट मी तिकडे शांत बसलेलं होतं आणि ह्यांनी तो विचार करता वार करायचा नाही ह्यांच्यावर. आता ह्यांचेच वार किती येणार आपण बघून तो विचार करून शांत बसलेले होते. त्याच्यामुळे त्या सगळ्या सैन्याने ज्यावेळेस अस्त्र शस्त्र हनुमंताच्या अंगावर टाकले त्यावेळेस ते शस्त्र नाचू लागले. म्हणजे हनुमंत पडला खाली, म्हणजे मेला की काय आता काही नाही, म्हणजे हनुमंताला आपण मारलं म्हणून आनंद व्यक्त सगळे राक्षस करू लागलेले आहेत. सम्मुख आणि ती तोमर मागून आणि ती महावज्र वाम सत्यविंदी ती पीर वर्षती शस्त्रे गगनावनी वस्त्र शस्त्र वरी टाकायचे, हनुमंताच्या अंगावर फेकायचे, मारायचे. कुणी भाला मारू लागला, कुणी तलवार मारू लागला, कुणी फर्श मारू लागलाय. जेवढे त्यांच्यापाशी नाना प्रकारचे अस्त्र शस्त्र होते तेवढे सगळे हनुमंताच्या अंगावर सगळे टाकायला चालू केलेले आहे. राहिले उड्डाण किरण निशेष गेला त्याचा प्राण आमची गाडी अंगवन भेरी निशाने
त्राटिली. लगेच राक्षसाला काय उतळ पाण्याला खळखळाट जास्त. त्यांना वाटलं हनुमंत मेला म्हणून आनंद व्यक्त करू लागले. म्हणजे आम्ही मारला हनुमंत पडला आता काही नाही, सगळा आता जीव निघून गेला. काही नाही म्हणजे वाजवा लावा, आपल्या गुड्या उभा करा, शिरणी वाटा म्हणून आनंद व्यक्त करू लागले. ढोल वाजू लागले, ताशे वाजू लागलेले आहेत. एक म्हणे म्या शस्त्रघाते समुख पाडिला हनुमंत, एक म्हणे उडात शूळघात पोचिला. किती प्रकारचे होते तिथं. एक म्हणाला मी भाला मारला हनुमंताच्या छातीमध्ये म्हणून हनुमंत पडलाय. त्यावेळेस दुसरा येऊन मी मला तो शर्ट त्याच्या पाठीमध्ये मारला त्याच्यामुळे तिथं हनुमंत पडाले. तर कुणाला आठवत नव्हता म्हणले मी मारला, यानं म्हणायचं मी मारला, त्यानं म्हणायचं मी मारला, कुणी म्हणायचं डोक्यात मारलाय, कुणी म्हणायचं छातीत मारलाय. असे सगळे राक्षस एकमेकाला बोलू लागलेले आहेत. एक म्हणे म्या खडगधारी पुरा केला मस्तकावरी, एक म्हणे बाण शरधारी सर्वांग श्री किळीले. एक प्रकारचं सैन्य होतं का हजारो सैन्य होतं. हजार मध्ये काय, एक म्हणाला मी डोक्यात मारले, एक म्हणाला मी पायाला मारले, एक म्हणाला मी छातीमध्ये बाण मारलाय, दुसरा वेळेला म्हणला मी पाठीमध्ये बाण मारला. आणि मी बाण मारल्याबरोबर तो हनुमंत इथं पडलाय. असं एकमेकाचं श्रेय एकमेकाला सांगून मी मारलंय म्हणून मी पणा सगळे त्या ठिकाणी गाजू लागले. कायच्या वाटी वागरती वीर हर्ष वाटी साखराता विद्वालंका पुर रनिवानर मारिला. सगळे आनंद व्यक्त करू लागलेत. काही नाही म्हणले लंकेवर खूप मोठं संकट आलेलं होतं, ते संकट आम्ही पूर्ण मारलं म्हणले. आणि त्याच्यापेक्षा ताकद आपली जास्त झाली, त्याच्यामुळे या हनुमंत या ठिकाणी मारला गेला. असे काही जण म्हणले वाटा साखर म्हणले आता गोड झालं म्हणजे तोड काही नाही. आणि चला म्हणजे आता हे गेले संपलंय, पण आता आपली लंका सगळी जोडले तिकडं, चला ती एकदा विजवून घेऊ असं काही जण म्हणू लागले. वानरे थोर केली ख्याती तरी आम्ही भद्र जाती हरी कपी कुंजर तव ते भुबुकार. वानर थोर केली ख्याती तरी आम्हा भद्र जाती हरी आणि मारुती शस्त्र प्रयुक्ती रण मारे. सगळे म्हणून आले वानर काय म्हणजे खरोखरच बलशाली होता का होता म्हणजे, पण आम्ही कोण आहोत राक्षस कुळामध्ये आहोत, आमच्यात ते ताकद कमी आहे का म्हणजे. किती मी बलशाली असलं तर काय ती एकटा आणि आम्ही एवढे पुढे त्याचं काय चाललं म्हणजे काही त्याचं चाललं नाही. आम्ही भद्र जातीचे आहोत त्यामुळे आमच्यामध्ये ताकद जास्त आहे. त्या ताकदीच्या जोरामुळे आम्ही या हनुमंताला मारून टाकलेलं आहे असं काही जण मोठमोठ्यानं गर्जना करू लागले. त्यावेळेसच हनुमंतराला विचार केला, बर झालं का म्हणजे तुमचं, आता बघा माझं म्हणले. मोठ्यानं भूमुकार मारला जय श्रीराम म्हणून जोरात गर्जना मारल्याबरोबर काय होत आहे का. रणशोधारे सतोर कोटे ठाई गेला कपी कुंजर तव ते देवनी भूमुकार वेगी वानर उसळला. सगळे म्हणू लागले अरे भूमुकार आहे तो लागला, कुठं आहे बघा, आपण तर मेले म्हणाला, आता तर भूमुकार हे आलाय, अरे कुठं आहे बघा म्हणून सगळे जण शोधू लागले हनुमंताला. त्यामुळे परत एकदा हनुमंतराया मोठ्यानं भूमुकार त्या ठिकाणी टाकू लागले. कोणी कपीचे गर्जन कापिनला दशानन राक्षसाचा पळाला प्राण रोकडे मरण देवनी. तिकडं पलीकडे कडला राजा रावण बसलेला होता, बसून बघू लागलेला होता आपलं सैनिक कसं या हनुमंताला मारू लागलाय, कसा हनुमंत धरतीवर पडला आणि आपले सगळं सैनिक कसा आनंद व्यक्त करू लागला, शेरणी वाटू लागले, सगळं झालं म्हणजे आताच कसं झालं म्हणजे लगेच भूमुकार कसा आला. म्हणून हनुमंताला भूमुकार आल्याबरोबर राजा रावण दचकला, म्हणला आता काय करणार, म्हणला एवढ्याच्या मिठीमधून हा लुटून निघालेला आहे आणि मेला म्हणून आपण समजतो होता, पण हा जिद्दाच आहे की म्हणजे आता आपलं काही खरं नाही. म्हणून लट 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 राजा रावण कापू लागलेला आहे. उच्च कवळोनी समसगट अवघे केले एकवट खांबा मुनी घनदाट केले पीठ अवघ्याचे. रावण तिकडून बघू लागलेला आहे, इकडे हनुमंत उठलेला आहे. उठल्याबरोबर त्यानं काय केलं, पहिल्या शेपटानं सगळ्याला आडा मारला. बाण जसा भारा बांधते तसं या भाऱ्यामध्ये या शेपटामध्ये सगळे जेवढे सैनिक जमलेले होते तिथं हनुमंती मेला म्हणून तेवढा सगळ्याला धरलेला आहे. आणि हनुमंतानं आपल्या हाताला जे खांब होता ते खांब फाड करून त्या सगळ्या राक्षसावर एकच वार हनुमंतानं केलेला आहे. हात पायना मनगट नाट्या शिरणा कंठ पाटीचे पोटीचे करुणी पीठ केली एकवट अवघ्याची. मग ते खांब काय कमी होता का, बलाढ्य उंच मोठाचा मोठा होता, मग तेवढा हनुमंतानं उचललेलं होतं आणि सगळ्या या राक्षसाच्या अंगावर टाकलं होतं. ते काय जड कमी होता का, कितीतरी किलो वजनाचा होता, क्विंटलचा किती होता की त्यावेळेस.
तेवढं म्हणजे अंगावर पडल्याबरोबर कशाला हाड राहते तर कशाला मनगट राहते कशाला पाय राहते. कुणाचं मनगट दिसणार, कुणाचं हाड दिसणार, कुणाचं डोकं दिसणार ना पाय दिसणार. सगळं एखादं जसं पीठ दिसतंय चिकून जसा होतंय तसा सगळा रक्ता मासाचा चिकून त्या सगळ्या सैन्याचा झालेला आहे. नाते भूते नाते पाताळी शेकी नेले सरसातळी हनुमंते ते महाबळी केले तत्काळी निर्गुणत्वा. कुठं दिसना गेले, वरी दिसना गेले, जमिनीवर दिसना गेले, कुठं जमिनीच्या मध्ये जाऊन लपले की सगळे ही जेवढे राक्षस होते मारलेले त्यांचा चिकर सुद्धा त्या ठिकाणी दिसना गेला. पूर्ण रसातळा त्या ठिकाणी गेला की काय. असा या हनुमंताच्या ताकदीवर पूर्ण जेवढे वीर होते तेवढे पूर्ण सपना साप या हनुमंताने करून टाकलेला. इंद्रिये अव्यक्त देहाभिव्यक्ती नाव रूप त्रिगुण जाती निर्दुळनिया मारुती गुणातीती तेने रे. गुणातीती तेने रे काहीच ठेवले नाही. नाही त्यांचा इंद्रिय दिसना गेले, ना हात दिसना गेले, ना पाय दिसना गेले. कुठं होते की कुठं नाही की दिसत होते अगोदर पण आता काहीच नाही. कोण कुठं आहे की कोण नाही की कुणाचाच कुणाला पत्ता नाही. असा सगळ्या सैन्याचा सुपडा साप सगळा हनुमंताने तिथे केलेला आहे. श्रीराम भक्ताच्या निज हस्ती जे जे निमती मरण युक्ती ते पावते गुणातीती भक्तीची ख्याती पयायसी. आणखी काय सांगणार ग्रंथ करते श्रीरामाच्या निज भक्ताच्या हातानं मरण ह्या सगळ्या राक्षसाचं झालं. यांचा उद्धार तिथून पुढे झालाय. कुठेही असं म्हणजे रामाच्या हातून मरण काय किंवा त्याच्या भक्ताच्या हातून मरण काय जे आलेलं आहे ते स्वर्गाला जाऊन मिळाले. त्याचं काही त्यांचं त्या राक्षसाचा पूर्ण समोर नाही होऊ लागलेला आहे. सगळ्याला मारून जेवढे आले होते 1000 तेवढे सगळे हनुमंतानं मारून टाकलेले आहे. श्रीराम भक्ताच्या दृष्टी पुढे मरे त्याचे भाग्य चोकडे जिनोनी त्रिगुणाचे साकडे पावे रोकडे प्रब्रह्म. आणखीन काय सांगलाय ग्रंथ करते श्रीरामाच्या सामर्थ्या पुढे किंवा नजरेच्या पुढे बाणानंतर मरण आल्याच्या नंतर तर त्याला मोक्ष मिळणारच आहे. पण श्रीरामाचं नामस्मरण घेत असताना किंवा श्रीरामाच्या समोर जरी मरण आलं तरी त्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे ऐकावं, वाचावं किंवा बघावं हे सगळं राम भक्ताचं काम आहे. मोक्ष मिळण्यासाठी हे सर्व केलंच पाहिजे असं सुद्धा ग्रंथ करते सांगू लागले. श्रीरामाचे अखंड स्मरणी आत्मा सरते ऐकल्या कानी कर्मा कर्म होय धुनी निज निर्गुणी तो पावे. अजून काय सांगलंय तर आपलं कर्म कितीही जरी वाईट झालेलं असलं अगोदर आणि त्याच्यापासून जर आपणाला मोक्ष मिळवायचा असेल तर रामाची सेवा ही नित्य करावी लागेल आणि ऐकावं लागेल. ज्याला जसं घडल तसं करा. ज्याला वाचता येत नाही त्यांना ऐका, ज्याला ऐकता येत नाही त्याला फक्त मनातून भक्ती करा. त्या ठिकाणी आपल्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही असं ग्रंथ करते सांगू लागलेले आहे. श्रीराम ज्याच्या वदनी श्रीराम नाम ज्याच्या ध्यानी नित्य सावधान श्रीराम भजनी धन्य त्रिभुवनी तो एक. श्रीराम ज्याच्या मनी किंवा श्रीराम ज्याच्या ध्यानी जो नामस्मरणामध्ये रोज राम 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 करतो त्याचा मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. त्याच्या मनामध्ये जर राम असेल तर त्याला त्या ठिकाणी जेवढं काही तुम्ही जरी पाप केलं असलं तर ते पाप सगळं सुद्धा धुल्याशिवाय राहणार नाही. असं हे रामायण या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे मोक्ष मिळणार का मिळणार त्याच्यामध्ये कसलीच शंका राहणार नाही असं ग्रंथ करते. ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला, सांगणाऱ्याला सगळ्याला भक्ती करा, भक्ती मार्गामध्ये रममान राहा असं या ठिकाणी आपल्याला सांगितलं. श्रीरामाची भक्ती नित्य नांदे हनुमंती रणे राक्षस लावणी ख्याती दिदिली मुक्ती कपिराजे. अशी भक्ती कोण केलेली होती? फक्त हनुमंताने केलेली होती. मग हनुमंताने किती राक्षस मारले हो? मग या एवढे राक्षस मारल्यावर हनुमंताला किती पाप लागलं असतं? कोट्यानुकोटी राक्षस मारले होते. कोणी मारलं काय पाप तर लागणार ना. पण हनुमंताला तीळ मात्र पाप लागले नाही. कारण काय तर फक्त राम नाम त्याच्या मुखामध्ये होतं आणि हनुमंत रामाचे निस्सीम भक्त होते. रामाचं जे कार्य होतं त्या कार्यामध्ये त्यांचा जन्म पूर्ण होता. म्हणून हनुमंताला या ठिकाणी कसल्याच प्रकारचा पाप सुद्धा लागणार नाही. तसंच ऐकणाऱ्याला सुद्धा कुणालाही ज्या भक्तीमध्ये आपण राहताल तर कसल्याच प्रकारची बाधा होणार नाही, कसलं तर पाप लागणार नाही असं ग्रंथ करते सांगू लागले. रावणासी म्हणे हनुमंत तुझा सारवा सर्वथा न करी घात आधी सोडिला जीवे चित
तुझ रघुनाथ वधील. मग काय रावण समोर उभा टाकलेला आहे. रावणाच्या समोर हनुमंतराय उभा टाकले तर समोर बसून बोलू लागले तर रावणा म्हणले तुला वाटत असेल म्हणले मी इथं जिवंत आहे पण तुला मारायला मला एक क्षणही लागणार नाही एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. पण माझ्या गुरुनं म्हणजे रामानं सांगितलेलं आहे तुला मारायचं नाही म्हणून तुला या ठिकाणी मी जिवंत सोडत आहे असं हनुमंत या रावणाला म्हणू लागले. एका जनार्दना शरण झाले लंकापूर धन हनुमंताचे पुनर्गमन सावधान अवधारा. या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगू लागले तर हनुमंतरायानं काय केलं आहे पूर्ण लंकेचं दहन केलेलं आहे. पूर्ण लंका जाळून टाकलेली आहे. जेवढे राक्षस होते तेवढे राक्षस पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न हनुमंताला केलेला आहे. जे पुढे येतील त्यांना खलास कुणी येऊ बारका असो मोठा असो म्हातारा असो तरुणा असो किंवा लेकरू असो जेवढे काही संकटात आले तेवढे हनुमंतानं मारून टाकलेली ही कथा सुंदर कांडातली या अध्यायाची इथपर्यंतच आहे आणि इथून पुढची कथा ही दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. ती सुद्धा आपण लक्ष देऊन ऐकायचं आहे. कान उघडे ठेवून आणि डोळे उघडे ठेवून. कान बंद डोळे बंद मध्ये की मग काय उपयोग नाही. चित इथं धड कुठं धड इथं चित पाहिजे म्हणण्यासारखं काम या ठिकाणी करायचं नाही असं सुद्धा सांगू लागलेले आहे. कैसी घेईल श्रीराम भेटी कैसा सांगेल सीतेच्या गोष्टी कथा ती गोड कोमटी कृपा दृष्टी अवधारा. आता इथून पुढची कथा कशी आहे इथून पुढची कथा कशी आहे एकदम गोड आहे रसाळ आहे कानाला चांगली वाटणारी आहे. काय करणार आहे तर हनुमंतराय तिथून लंकेतून आता बाहेर कशी येणार आहेत तिथं आल्यावर रामाची भेट कशी घेणार आहेत काय बोलणार आहेत कसा संवाद साधणार आहेत मग ते ऐकल्यावर रामाला आनंद किती पटीमध्ये होणार आहे ही सगळी कथा पुन्हा आहे नंतरच्या अध्यायामध्ये ती सुद्धा ऐकायची आहे असं सांगत आहे. श्री भागवत रामायण सुंदरकांड एका कार्तिका हनुमंत लंका धनुना